नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 30 म्हणी शिकलो आहोत आणि आता नवीन 30 म्हणी शिकू. 1. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का? म्हणजे कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. 2. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप, म्हणजे अतिशय उतावळेपणाची कृती करणे. 3. अति खाणे मसनात जाणे, म्हणजे अति खाणे नुकसानकारक असते. 4. अति नखी खेटरे राखी, 20 नखी घर राखी, म्हणजे मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. 5. अवचित पडे आणि दंडवत घडे, म्हणजे स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे, आपला दोष दुसऱ्याला देणे. 6. इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्ही बाजूने सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. 7. इच्छा परा ते ये घरा, म्हणजे आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंततो तेच आपल्या वाट्याला येते. 8. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते, म्हणजे इच्छाप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. 9. इन मीन 3.5, म्हणजे एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. 10. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो, म्हणजे जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच. 11. अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये 12, म्हणजे गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे. 12. आग्रामेश्वरी बंब सोमेश्वरी, म्हणजे रोग एकीकडे आणि उपाय भलतीकडेच करणे. 13. आईच्या जीवावर बाई उदार, म्हणजे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. 14. आग खाईल तो कोळसे ओकेल, म्हणजे जशी करणी तसे फळ. 15. 8 पुरभये 9 चोबे, म्हणजे खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान लोक पुरेसे असतात. 16. अधनातले रडतात व सुपातले हसतात, संकटात असताना दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते. 17. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही, म्हणजे अनुभवाशिवाय शहाणपण नसते. 18. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून, म्हणजे दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. 19. आधीच तारे त्यात गेले वारे, म्हणजे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. 20. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, म्हणजे आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. 21. आजा मेला ना तो झाला, म्हणजे एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. 22. आत्याबाईला जर मिशा असत्या तर, म्हणजे नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. 23. आपल्याच पोळीवर तूप ओढणे, म्हणजे स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. 24. आलिया भोगाशी असावे सादर, म्हणजे तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. 25. आवळा देऊन कोहळा काढणे, म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. 26. औसाबाई इकडे पुनवाबाई तिकडे, म्हणजे एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. 27. अंथरूण पाहून पाय पसरावेत, म्हणजे आपले ऐपत बकू पाहून वागावे. 28. अंगापेक्षा बोंगा मोठा, म्हणजे मूळ गोष्टीपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे. 29. आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे, म्हणजे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असते. 30. आपले पाठ आपणास दिसत नाही, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत आणि नवीन 30 म्हणीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.